ओके ओके तेच सर. स्वामी कृपा स्वामी समर्थ मंदिरापासून ओके बोर्ड पण दाखवा. स्वामी समर्थ स्टोर. पहिलं नाव दाखवा रवींद्र भोईर, मराठी उद्योजक. आणि नाईक बाबाचं असतंय मराठी उद्योजक वाढला पाहिजे. फोन करून दिसतंय ना फोन येतोय. फोन करू नका थोड्या वेळा. कारण का आपला मराठी उद्योजक वाढला पाहिजे हा आपल्या जे अभियान आहे त्यामध्ये आज रवींद्र भोईर यांना भेटलोय मी. ते नाही म्हणत नाही की चाय प्याले मी चाय पीत नाही कारण ते डायट असल्यामुळे चहा पिता येत नाही. तर घ्या आता भोईर साहेब तुम्ही सांगा तुमच्याकडे काय काय होतं. माझ्याकडे काहीच नव्हतं. मी एक छोटंसं दुकान चालू केलं. त्याच्यामध्ये मी सुरुवातीला 5 प्रकारचे गहू तांदूळ वगैरे पिठं ठेवली. आता मी टोटल 16 ते 17 प्रकारचे पिठं वगैरे ठेवलेली. 15 प्रकारचे मसाले आहेत. जसं जो कोणी कस्टमर येईल तसं आपण त्याची वेगवेगळ्या याच्याने देतो. जसं 12 किलोमीटर भाषा देत होते तसल्या पद्धतीने मसाले पण बनवून देतो. प्रत्येक 5 किलोमीटरवर वेगवेगळे मसाले देतो. नाशिक मसाला आहे, नागपूरचा सावजी मसाला आहे, भाजी मसाला आहे. सावजी मसाला तुमच्याकडे आहे का? कारण सकाळी आमचं जे टीम आहे ना त्यांनी बोलले सावजी मसाला नागपूर साईडचा सावजी मसाला, नाशिक साईडचा काळा मसाला आहे, कांदा लसूण चटणी आहे, लसूण चटणी आहे, घरगुती बेसन आहे. चटणी वगैरे नाही आपल्याकडे, आपण रेडी देतो. नंतर उपवास भाजणी वगैरे आहे, लाडू वगैरे आहे. जरा हे पण दाखवा. रोहित साहेब तुमचा नंबर सांगा आणि तुमचं ठिकाण सांगा कुठे आहे म्हणून वगैरे. माझं नाव रवींद्र भोईर. माझं दुकान आहे कन्हैया जाम डीजीवनच्या बाजूला. जर कोणाला पाहिजे असेल त्याला आपण 10 किलोच्या वरती होम डिलिव्हरी पण देतो. होम डिलिव्हरी 10 किलोच्या वरती जर मसाला असेल तर होम डिलिव्हरी पीठ वगैरे आपण त्याला होम डिलिव्हरी पण देणार. क्वालिटीची 100% गॅरंटी. तुम्ही राहायचं कुठे DNS बँक. आपली भेट झाली होती जवळजवळ किती वर्ष झाली? 6-7 महिन्यापूर्वी भेट झाली लाईव्ह केच्या दरम्यानमध्ये. त्यावेळेस मग यांनी हा बिझनेस चालू केलेला आहे. आणि मी आवर्जून सांगतो आपण या ठिकाणी या क्वालिटी आहे ठीक आहे ना. काही मसाल्यांमध्ये बघा ते हे वापरलं जातो, भुसा वगैरे वापरला जातो. तर असं नाहीये. या आणि आपल्या मराठी उद्योजकाला मोठं करा ठीक आहे. आणि कॅमेरा ज्यांनी पकडला त्यांचा पण चेहरा दाखवतो कारण का आमच्याकडे कॅमेरामॅन नाहीये. नाव काय बाबू? आकाश नाडेकर. तू स्वतः बोलला का तू माझी पोस्ट लाईक करतो वगैरे ते. बरं मी हे काम करतो हे दुनियादारी हे चांगलं आहे का? हो चांगलं आहे ना, 100% चांगलं आहे. म्हणजे तुम्ही सर्वांना जे काही सर्व पोहोचवतात सगळ्या लोकांपर्यंत, आपल्या ठिकाणी जनतेपर्यंत पोहोचवतात. त्याच्यानंतर जे काही इकडे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या सोल्युशन साठी लावतात. हे खूप चांगलं काम आहे आणि हे करत राहायला पाहिजे. तुम्हाला पुढे नगरसेवक किंवा हे आमदारकी लढायचं कारण होतं का काम पास होतात त्याच्यामुळे. आता भोईर साहेब बोलतील. भोईर साहेब माझं काय काम तुम्हाला आवडलं त्याच्यामुळे तुम्ही माझे एवढे क्लोज झालात? नाही, तुमच्याशी क्लोज होणं म्हणजे तुमच्या जी काम करण्याची पद्धत आहे ती एकदम खोलात जाऊन करायची. क्लोज लोकांच्या याच्या मुळापासून, त्या कार्याच्या मुळापासून जाऊन ते शोधून काढून ते काम करून घेता. आणि तुमच्यासारख्या माणसाची खरी समाजाला गरज आहे. आता जेवढे पण राजकीय पुढारी नेते जे झाले सगळे खिचे भरणारे झाले. अच्छा, माझं एवढंच खूप की राजकीय पुढाऱ्यांसाठी तुमच्यासारखा माणूस त्यांच्या समोर पाहिजे. पण खूप त्रास पण होतो त्याचा. सगळीकडेच होतो. पण जोपर्यंत याचे हातोड्याचे ठोके किंवा ते सहन केल्याशिवाय मूर्ती पण घडत नाही. बरोबर. तरी मी आवर्जून पूर्ण मांडा, टिटवाळा आणि पंचक्रोशी म्हणजे माझे जे फेसबुक फॉलोअर्स आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो का ह्या नंबरवर फोन करा. टिटवाळ्यामध्ये येऊन मराठी उद्योजक जी माझी मोहीम आहे ते वाढले पाहिजेत. मी असं नाही बोलत का अमराठी उद्योजक कमी झाले पाहिजेत. त्यांच्याबरोबर मराठी उद्योजक वाढले पाहिजेत. म्हणून प्लॅटफॉर्म या तुम्हाला तुमचं हक्काचं प्लॅटफॉर्म नाईक बाबा हा लाईव्ह करेल आणि तुम्हाला तुमचं बॅकबोन असेल तो स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करेल. हे का करतोय मी? कारण का
भविष्यामध्ये नोकऱ्या असतील की नाही असतील ते पुढचं पुढे राहिलं, पण आता जर तुमचा उद्योग वाढला, बिझनेस टाकला, तर तुमच्या लेकरा बाळांसाठी ते एक प्लॅटफॉर्म ते पुढे करून ठेवू. ठीक आहे ना. तर अवश्य या. मी पुन्हा दाखवतो यांचा बोर्ड. श्री स्वामी समर्थ, सकाळी स्वामी समर्थांचे लाईव्ह केलं होतं. कृपा जनरल स्टोअर. नंबर आहे 9619222009. सोबत एक कोल्ड्रिंक पण ठेवतात वगैरे. चला, ठेवायला पाहिजे, जोडधंदा असायला पाहिजे. चलो मी